आता भारत, आता मला हे कळलं की आत्मनिर्भर म्हणजे खरंच काय चाललंय. तर संरक्षण क्षेत्रामध्ये आपण ॲक्च्युली आता सुपर पॉवर होतोय, आपण भरपूर प्रगती केलेली आहे. तर आपण सॅटेलाईट्सचा उल्लेख केला. मला असं वाटतं हे जे आता स्पेस टेक्नॉलॉजी, अंतराळ क्षेत्रामध्ये जी आपली प्रगती आहे, हो. तर आत्ताच आपण मला वाटतं भारत हा पहिला देश आहे ज्यांनी चंद्रावर, त्याच्या साऊथ पोलवर आपलं चांद्रयान उतरवलेलं आहे. बरोबर. तर 2008 साली जे आपण सुरू केलं ते आता 2023 उजाडलं. इतक्या वर्षांमध्ये आपण असा एक विक्रम केला आणि मला वाटतं आपण अमेरिका, चायना आणि रशिया, त्याच्यानंतर आपण चौथा देश आहोत. जपान आणि आपण 5वा देश आहोत की आपण आता चंद्रावर यान नेलेलं आहे. तर हे इस्रोनी त्याची कॅपेबिलिटी कशी डेव्हलप केली हा एक प्रश्न आहे. आणि आता त्याच्या पुढचं गगनयान पण येऊ घातलं आहे. तर ही टेक्नॉलॉजी कशी डेव्हलप झाली आणि त्याचा फक्त स्पेस हा उद्दिष्ट आहे की आपल्याला संरक्षण आणि ह्याचा पण उद्देश, म्हणजे चंद्रयान हा कशासाठी बनवला गेला? असं आहे की स्पेसचा उपयोग जेव्हा हे जसं DRDO 1960 म्हणजे 60च्या दशकात चालू झालं, तसंच BARC आपले भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, तिथे एक छोटासा ग्रुप तयार केला गेला 65-66च्या दरम्यान. आणि त्यांना सांगितलं गेलं की आपण म्हणजे त्यावेळेला अशी एक होतं की आपल्याला जग म्हणजे युनिवर्स काय आहे, कशी आपली संरचना आहे ती कळण्यासाठी म्हणून आपण स्पेसमध्ये जायचं, हा त्यावेळेचा विचार होता. की आणखीन आपल्याला काही समजू शकतं आहे का की पृथ्वी सूर्याच्या नंतर आपण जे म्हणतो की अशा अनेक सूर्यमाला आहेत, तर त्या खरंच अस्तित्वात आहेत का आणि ह्या पूर्ण जगाची उत्पत्ती कशी झाली. तर ह्या इथे पृथ्वीवरनं जेवढं निरीक्षण करणं शक्य होतं तेवढं आपल्या सायंटिस्टने किंवा ॲस्ट्रॉनॉमर्सने वगैरे केलं. पण त्या पुढे जर जायचं झालं तर आणखीन बाहेरच्या ह्याच्यात जायला पाहिजे आणि म्हणून ती पहिली रचना झाली. पण गुरुत्वाकर्षणाच्या अगेन्स्ट जायचं आहे, पृथ्वीच्या जे आपलं ॲटमॉस्फिअर म्हणतो त्याच्यापेक्षा बाहेर जायचं आहे, 10 किलोमीटरच्या बाहेर जायचं आहे. तर पृथ्वीवरती जे आहे ते आपण फिजिकली जाऊन तिथे काही मेजरमेंट्स घेऊ शकतो किंवा मोजमाप करू शकतो. आणखीन त्याच्याप्रमाणे आपण आपल्या व्हेइकल्स किंवा आता वेगवेगळ्या प्रकारची जी आपण मोबिलिटी हे करतो आहे तर ते आणू शकतो. पण बाहेर जायचं झालं तर तुम्हाला एकतर तुमचं स्वतःचं गणित चांगलं असायला पाहिजे की या ग्रहताऱ्यांची रचना कशी झालेली आहे, कुठे आहेत ते, त्यांच्या पोझिशन्स कधी कुठे असणार आहेत, प्रत्येकाचं गुरुत्वाकर्षण शक्ती किती आहे, किती लांबपर्यंत त्याची गुरुत्वाकर्षण शक्ती आहे आणि ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट प्लस जे बाकीचे फोर्सेस आज अंतराळामध्ये आहेत. तर ह्याची सगळी माहिती घेण्यासाठी म्हणून सुरुवातीला आपण फक्त म्हणजे 70च्या दशकामध्ये साऊंडिंग रॉकेट्स म्हणतात की जी फक्त 2, 3, 5 किलोमीटर एवढीच त्याची फक्त क्षमता असते की आपण पृथ्वी गुरुत्वाकर्षणाच्या अगेन्स्ट काही काम करू शकतो का, प्रपल्शन सिस्टीम बनवू शकतो का की जी एखादं मास अगदी 1 किलो जरी असेल किंवा 10 किलो असेल पण ते वरती उचलायचं तरी एवढी मेहनत आहे. साधं वजन ज्यावेळेला आपण उचलतो आणि ढकलतो याच्यामध्ये कितीतरी फरक आहे. ढकलताना आपल्याला फार मेहनत कमी लागते, पण ते ज्यावेळेला एखादी बॅग उचलतो आपण त्यावेळेला कष्ट खूप असतात. आणखीन ते सस्टेन व्हायला पाहिजेत, कारण वरती जाताना जर ते मध्ये समजा त्याचा कंट्रोल गेला किंवा ती प्रपल्शन सिस्टीम थांबली तर गाडी किंवा टू व्हीलर, रेल्वे ही अगदी ॲक्सिडेंट जरी झाला त्याचा तरी ती रस्त्यावरती किंवा ट्रॅकवरती किंवा बोट असते ती समुद्रामध्ये असते, काही वेळ ती थोडीफार फ्लोट होते तिकडे की कुठलीही बोट किंवा कुठलंही लगेच सिंक होत नाही, पाण्यामध्ये बुडत नाही. पण हवेमधलं तसं नाही आहे. एकदा एखादी सिस्टीम जरी त्यातली फेल झाली की ते पहिलं खालती येणार आणि आपटणार आणि आपटल्यानंतर त्याच्यामध्ये काही शिल्लक राहणार नाही. तर म्हणून ही पहिले 2-3 वर्ष आपण 2-3 दशकं ही साऊंडिंग रॉकेट्सवरती सगळे एक्सपेरिमेंट्स केले. त्याच्यानंतर मग आपल्या लक्षात आलं की आता रॉकेट टेक्नॉलॉजी थोडीफार आपल्याकडे डेव्हलप होते आहे. आपण आता रॉकेटने न्यायचं काय वरती, म्हणजे सॅटेलाईट न्यायचा तर त्याच्यावरती काय पेलोड्स ठेवायला पाहिजेत. नुसती एखादी बकेट ठेवून वरती घेऊन जायचं नाही आपल्याला की तिकडे गेल्यानंतर कॅमेरा ठेवायचा आहे किंवा काही सेन्सर्स करायचे आहेत. सुरुवातीला आपण हवेचे फुगे जे हिलियम गॅस भरून आपण सोडतो तर त्याच्यामध्ये सगळे हे टेम्परेचर सेन्सर, विंड सेन्सर किंवा ह्युमिडिटी सेन्सर हे सगळे असे लावून हे फुगे वरती आकाशात सोडून त्याचं आपण मोजमाप करायचो आणि त्याच्यावरनं ठरवायचो की आता पाऊस पडणार आहे का नाही, क्लायमेट काय होणार आहे. आता ते ह्या साऊंडिंग रॉकेट्सने जे अर्ध्या किलोमीटर किंवा 1 किलोमीटरपर्यंत जे बलून जात होते ते आता 5-10 किलोमीटरपर्यंत आपण जायला लागलो आणि त्याच्यावरनं आपल्याला आणखीन जास्त चांगली माहिती मिळायला लागली की
जिथपर्यंत फुगा जातो आहे त्या बलूनपासून वरच्या अंतरापर्यंत काय चेंजेस होत आहेत तिकडे. आणि आता 10 किलोमीटरच्या पुढे जर जायचं झालं तर आपल्याला एक चांगल्या प्रकारचं स्ट्रॉंग रॉकेट लागणार. आणि ते जेव्हा डॉक्टर कलाम इस्रोमध्ये होते तेव्हा आपण SLV आपण पहिल्यांदा हे चालू केलं आणि नंतर त्याच्यावरती ASLV आपण सॅटेलाईट लॉन्च व्हेकल किंवा ऑगमेंटेड सॅटेलाईट लॉन्च व्हेकल. आणि त्यांनी साधारण 1000 किलोमीटरपर्यंत आपला पल्ला गाठायचा आपलं असं होतं. आणि ह्या डेव्हलपमेंट 90 सालामध्ये आपण चालू करून त्या सक्सेसफुल करायचा प्रयत्न करत होतो आपण. पण ही सगळी जी टेक्नॉलॉजी होती मगाशी ब्रह्मॉसमध्ये सांगितलं तसं की सॉलिड टेक्नॉलॉजी, फटाक्यांची जी दारू आणि त्याच्यापासून जे व्हेरियंट्स तयार होतात प्युरिफाईड करून, तर ह्याच्यामध्ये भारताने पहिल्यापासून आघाडी घेतली. आपण लिक्विड टेक्नॉलॉजी, लिक्विड इंजिन्समध्ये आपल्याला समावून काही जास्त प्रगती करता आली नाही. आणि अजूनही आपण एअरक्राफ्ट इंजिन भारतामध्ये बनवू शकत नाही आहोत. गेले 20 वर्ष कावेरी इंजिन, GTRE, DRDOचा एक प्रोजेक्ट आहे, पण 20 वर्ष झाली अजूनही आपलं कावेरी इंजिन काय सक्सेसफुली फ्लाय होऊ शकत नाही. म्हणजे लिक्विड इंजिनमध्ये बऱ्याच टेक्नॉलॉजीज आपल्याला अजून त्या मिळवायच्या आहेत किंवा आत्मसात करायच्या आहेत. तर ASLV ह्या सगळे जे होते हे सगळे सॉलिड प्रपलंटवरती चालणारे होते. आणि त्या सगळ्या ह्यांना लिमिटेशन्स असतात की ते तुम्ही जास्त उंचपर्यंत किंवा जास्त लांबपर्यंत घेऊ जाऊ शकत नाही. सॉलिड फ्युएल जे असतं त्याचे मॅक्झिमम तुम्ही 150 ते 200 सेकंदच फक्त ते फायर करू शकता. आता 200 सेकंदात अगदी 5 किलोमीटर पर सेकंद ह्या स्पीडने जरी आपण गेलो तरी 36,000 किलोमीटरचा पल्ला गाठू शकणार नाही. आणि 36,000 किलोमीटर हे सिम्पल फिजिक्समध्ये आपल्याला माहिती आहे की जर जिओ सिंक्रोनाइज जर एखादं काही करायचं असेल की जे पृथ्वीच्या गतीला जे म्हणजे आपल्या जे रोटेशन आहे 24 तासाचं, त्याच ह्याला जर आपल्याला सॅटेलाईट जर स्थिर करायचा असेल तर तो 36,000 किलोमीटरवरतीच न्यायला पाहिजे. आणि म्हणून लिक्विड टेक्नॉलॉजी ही महत्त्वाची होती. म्हणून 90 साली इस्रोने एक करार केला गव्हर्नमेंट ऑफ फ्रान्सबरोबर. जसं रशिया आपल्याशी फ्रेंडली होतं तसं फ्रेंच गव्हर्नमेंटही फार वर्षानुवर्ष भारताला सपोर्ट करत आहे. आणखीन बऱ्याच चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये डिटेलिंग देत आहे. अर्थात फायनल टेक्नॉलॉजी कोणीच देणार नाही आणि आपणही देत नाही आहोत बाकीच्यांना. जेव्हा आपण आता आपल्याकडे जेव्हा आपण सुपर पॉवरच्या याच्याकडे करतो आहे त्यावेळेला, आणि देऊही नाही, कारण ती एवढी मेहनत करून मिळवलेली आहे की अशी ती स्वस्तात कोणाला किंवा किती पैसे दिले तरी ती कोणाच्या हातात जाऊ नये ती. पण गव्हर्नमेंट ऑफ फ्रान्सकडे युरोपियन स्पेस एजन्सीचा काही प्रोजेक्ट्सचे फंडिंग होतं आणि त्यांच्याकडे सायंटिस्ट नव्हते काम करायला त्याच्यावरती. आणि त्यांना एक ठराविक प्रकारचं लिक्विड इंजिन त्यांच्या रॉकेट्ससाठी हवं होतं. आणि इस्रोकडे सायंटिस्ट होते. बाय द टाईम आपण 60sपासून रिक्रूट करत करत आपल्याकडे जवळजवळ एक त्यावेळेला 1000च्या वरती सायंटिस्ट होते. आणि त्यांच्याकडे फंड्स नव्हते. आपण त्यांना जेवढे पाहिजेत फंड्स तेवढे देऊ शकत नव्हतो. त्यामुळे त्यांना तेवढे ते फुल्ली ऑक्युपाईड नव्हते. मग एक सुवर्णमध्य गाठला गेला. आणखीन 80 इस्रोचे सायंटिस्ट त्यावेळेला डेप्युटेशनवरती आपण फ्रान्सला पाठवले. आणि फ्रेंच गव्हर्नमेंटने त्यांचा सगळा राहायचा खायचा सगळा खर्च केला. म्हणजे आपल्याला तो एकतर ते मिळालं. आणि प्लस त्यांनी ह्या सायंटिस्टना मिळून जे त्यांना लिक्विड इंजिन हवं होतं त्याची डेव्हलपमेंट चालू केली. ती जेव्हा डेव्हलपमेंट कंप्लीट झाली तेव्हा युरोपियन स्पेस एजन्सीने किंवा फ्रेंच गव्हर्नमेंटने त्याला वायकिंग नाव दिलं. आणि आपल्या लोकांनी चांगलं काम केलं, आणखीन सिन्सिअरली केलं. आणि जी त्यांना 3-4 वर्षात डेव्हलपमेंट अपेक्षित होतं ते केल्यामुळे, आणि ॲज अ पार्ट ऑफ वन ऑफ द क्लॉज ऑफ दॅट कॉन्ट्रॅक्ट या सगळी ड्रॉइंग्स त्यांनी आपल्याला इस्रोला इकडे घेऊन यायला परवानगी दिली. ओरिजिनल ड्रॉइंग्स. त्या वेळेला जी लेटेस्ट रिव्हिजन होती ती सगळी ड्रॉइंग्स घेऊन, आणि काही थोडंफार जे त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग बघितलं होतं तेवढं. पूर्ण टेक्नॉलॉजी ट्रान्सफर झालं नाही त्याच्यामध्ये. आणि मग इस्रोने इथे येऊन इंडस्ट्रीजशी बोलायला सुरुवात केली की इस्रोने त्यावेळेला तो फार एक महत्त्वाचा निर्णय त्यावेळेला गव्हर्नमेंटने त्यांना घेऊ दिला आणि इस्रोने घेतला की डायरेक्टली इंडस्ट्रीला इन्व्हॉल्व करायचं त्यांनी ठरवलं. नाहीतर आधी एक प्रपोजल असं होतं इस्रोमध्ये की इस्रोनेच जसं R&D सेल आहे तसं मॅन्युफॅक्चरिंग वर्कशॉप्सही त्यांनी तयार करायची. की आज PSUs आपण हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड, भारत डायनॅमिक, भारत इलेक्ट्रॉनिक्स ज्या संस्था आहेत तसं, आणि त्यांनीच त्याचं डेव्हलपमेंट करायची. आपण त्याला विकास इंजिन नाव दिलं. त्या वायकिंगचा आपण कन्वर्ट करून विकास केला. पण सुरुवातीचे काही थोडेफार त्यांनी ट्रायल्स घेतल्यानंतर त्यांनी 89मध्ये डेव्हलपमेंट इंडस्ट्रीला द्यायचं त्यांनी टेंडर फ्लोट केलं की इंडस्ट्रीने पुढे या, आमच्याकडे जी ड्रॉइंग्स आहेत किंवा आम्ही जे काय थोडंफार बघितलं आहे ते तुमच्याशी शेअर करू, आम्ही ज्या काय थोड्याफार डेव्हलपमेंट केलेले आहेत त्या करू.
लार्सन टुब्रो, वालचंद नगर, गोदरेज, MTR अशा काही थोड्याफार त्यावेळेला कंपन्या, अगदी हातावरती मोजक्या एवढ्याच कंपन्या होत्या. कारण त्यावेळेला एवढं काही पॉप्युलर नव्हतं हे. आणि ज्या PSUs होत्या त्या कधी सबकॉन्ट्रॅक्टिंग करायचं नाहीत, म्हणजे कधी प्रायव्हेट इंडस्ट्रीला एन्करेज केलं नव्हतं. तर मग त्यावेळेला गोदरेजने आणखीन ह्या सगळ्या कंपन्यांनी पुढे येऊन ही टेक्नॉलॉजी डेव्हलप करायचं ठरवलं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.